अमरावती शहर की शान और महाराष्ट्र के सबसे प्रतिष्ठित मंडलों में गिने जाने वाले आजाद हिंद मंडल बुधवार इस वर्ष अपने 98वें वर्ष में पदार्पण करने जा रहा है। गणेशोत्सव में एक भव्य और ऐतिहासिक अध्याय इस द्वारा जोड़ा जा रहा है। मंडल द्वारा इस बार शिरडी साईं बाबा की प्रेरणादायी कथा पर आधारित विशाल और भव्य झांकी प्रस्तुत की जाएगी, जो श्रद्धालु और दर्शकों के लिए आध्यात्मिक ऊर्जा अनुभव कराएगी। महाराष्ट्र के प्रसिद्ध कलाकार संतोष कनिजिया अकोला निवासी और उनकी टीम द्वारा पिछले 2 महीनों के अथक प्रयासों से इस दिखावे का निर्माण किया जा रहा है। गणेश मूर्ति मूर्तिकार गजानन सोनसड़े ने तैयार की है। साईं बाबा की मूर्ति ख्यातनाम मूर्तिकार सुदाम पाडवा द्वारा बनाई गई है। अकोला के प्रसिद्ध गुलाब डेकोरेशन की आकर्षक लाइटिंग भी इस बार मुख्य महत्व रखेंगी। मंडल अब तक लाल किला, ताजमहल, अक्षरधाम, कोणार्क मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक, 12 ज्योतिर्लिंग, तिरुपति बालाजी, पंढरपुर वारी जैसे अनेक प्रसिद्ध सांस्कृतिक धार्मिक स्थलों की जीवंत झांकियां पेश कर चुका है। ऐसी जानकारी पत्रकार परिषद द्वारा दी गई, जिसमें बताया गया कि बुधवार 27 अगस्त को दोपहर 3 बजे श्री की शोभा यात्रा मंडल प्रांगण से रवाना होगी। यह यात्रा शहर की प्रमुख बाजारों से होकर वापस मंडल पहुंचेगी। शोभा यात्रा में विशेषकर 100 महिलाओं का भजन, 100 बालिकाओं का टिपरी नृत्य, 100 स्वयंसेवकों की लेजिम पथक, विविध ढोल पथक व मंडल की युवा दिंडी भी शामिल होगी। गुरुवार 28 अगस्त को शाम 7 बजे शिरडी साईं बाबा दिखावे का उद्घाटन और महाआरती का आयोजन किया जाएगा। इस पूरे आयोजन का मार्गदर्शन कर रहे मंडल के अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर राव वैद्य उनके साथ इस उत्सव में भव्य रूप देने में अग्रणी भूमिका निभा रहे हैं। पत्रकार परिषद में कार्याध्यक्ष विलास इंगोले, उपाध्यक्ष अनंत गुड़े, सचिव दिलीप कलोती, अन्य वरिष्ठ सदस्य राजाभाऊ माजलगावकर, प्रकाश संगेकर, विवेक कलोती, शैलेश अग्रवाल, संतोष बद्रे, प्राध्यापक गणेश मालोकार, किशोर बोरटाने आदि उपस्थित थे। आजाद हिंद मंडल की ओर से समस्त अमरावती वासियों से अनुरोध किया जा रहा है कि इस ऐतिहासिक सांस्कृतिक और आध्यात्मिक उत्सव में सपरिवार शामिल होकर शिरडी साईं बाबा के भव्य दर्शन और श्री की महाआरती का लाभ ले। डॉक्टर भूषण बोके आहेत, त्यावर आपलं त्या त्यांचा हॉस्पिटल आहे, पण तिथूनही लोक आपल्या इथल्या समाविष्ट झाले पाहिजे हा प्रयत्न सातत्यानं मंडळाचा नेहमी असतो। आणि नवीन गणेशोत्सवाच्या कार्यकारिणी आम्ही निर्माण केली। 75वं वर्ष जेव्हा महामंडळानं साजरं केलं तेव्हा 75 किलोची चांदीची मूर्ती मंडळानं त्या वर्षी तयार केली। आणि आता 100व्या वर्षी देखील काहीतरी निश्चितपणे आझाद हिंद मंडळाचा गणेशोत्सव हे वर्ष 98वं वर्ष आहे। सर्व थोरांच्या आशीर्वादाने दादा जोशी, नानासाहेब बामणगावकर, अण्णासाहेब कलोती, अखेरचे नगराध्यक्ष स्वर्गीय हरिदेव कलोती यांच्या आशीर्वादाने आणि विद्यमान अध्यक्ष प्रभाकररावजी वैद्य जे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आहे, ते मंडळाचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष अनंतराव गुडे साहेब, किशोरदेव फुले उपाध्यक्ष, दिलीपभाऊ गाभारे मंडळाचे कोषाध्यक्ष आहेत, दादा कलोती सचिव आहेत, यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मंडळाचा कार्याध्यक्ष म्हणून यावर्षीचा गणेशोत्सव 98वं वर्ष साजरं करत असताना शिर्डीचे साईबाबाचा देखावा यावेळेला आझाद हिंद मंडळ साजरं करत आहे। यावर्षीच्या उत्सवाचे अध्यक्ष दीपकभाऊ मुर्दे, उपाध्यक्ष डॉक्टर भूषण बोके, दुसरे उपाध्यक्ष आमचे उपाध्यायजी, दुसरे उपाध्यक्ष जावेदभाई, मंडळाचे उपाध्यक्ष गणेश उत्सवाचे राजूभाऊ अडगुलवार आणि स्वागताध्यक्ष मी प्रवीणभाऊ गाणेकर। आणि या अमरावती शहराला माहिती आहे की आझाद हिंद मंडळ हे गणेशोत्सव सगळ्या क्षेत्रामध्ये मंडळाचं मोठं योगदान आहे। हे एकमेव मंडळ अमरावती महानगरामध्ये असं आहे ज्या मंडळामध्ये नगरसेवक आहे, आमदार आहे, माजी खासदार आहे, महापौर आहे आणि
आणि सर्व आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी मंडळाच्या झेंड्याखाली आम्ही सर्व लोक एकत्रित येऊन सगळे उत्सव सगळे कार्यक्रम मोठ्या आनंदानं साजरे करत असतो। क्रीडा क्षेत्रात मंडळाचं मोठं योगदान आहे। आझाद हिंद मंडळाचे 2 मुलं कबड्डीमध्ये ज्यांनी इंडिया टीमचं प्रतिनिधित्व केलं, सुरेंद्र चिखलकर सारख्या खेळाडूला शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला। योगाचे क्लासेस जुन्या अमरावतीतल्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मंडळामध्ये दरवर्षी सुरू असतात, यावर्षीसुद्धा सुरू आहे आणि अनेक देखावे आझाद हिंद मंडळाने साजरे केलेले आहेत। तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना आहे, अमरावतीकरांना कल्पना। अमरावतीचा वादविवाद जो डिबेट व्हायचा किशोरभाऊ फुलेंच्या नेतृत्वात, तो सगळ्या महाराष्ट्रातले नेते म्हणजे राष्ट्रपतीपासून राज्यपालांपासून तर सर्व नेत्यांनी त्या डिबेटमध्ये आपला सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या डिबेटमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। अनेक क्षेत्रामध्ये आझाद हिंद मंडळाचं मोठं योगदान आहे। आपल्या यावर्षीचा उत्सव मोठ्या आनंदाने आपण साजरा करूया। आपण सर्वांनी त्याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती। धन्यवाद।